नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 11 वाजता आहेत. मुंबई ईस्ट वेस्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतील विसर्जन मिरवणुकीचा उत्साह रात्रीचे 11 वाजून गेले तरीही अद्याप कायम आहे. सकाळपासून आतापर्यंत जवळपास 24,786 गणपतींचं विसर्जन करण्यात आलंय. पावसाचा जोर थांबल्यानं विसर्जनाचा वेग वाढलाय. तर तिकडे लालबागच्या राजाची मिरवणूक पुढील 2 टाकीच्या पुढे पोहोचली. मिरवणुकीतला तरुणाईचा जल्लोष जराही कायम झालेला नाहीये. त्याचबरोबर गिरगाव चौपाटीवरही बाप्पांचं विसर्जन सुरू आहे. मुंबईतल्या विसर्जनाबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आणि प्रणिता मारणे. सुरुवातीला जाऊयात अक्षयकडे. अक्षय, तू आता कुठेस आणि काय तुझ्याकडे अधिक अपडेट आहे? दीपक, सध्या आपण लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक करतोय आणि मी सध्या या ठिकाणी जे ठिकाण आहे हे नागपाड्यातील 2 टाकी परिसर आहे. 2 टाकी परिसर आणि लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक याचा एक इतिहास आहे. या ठिकाणावरनं या नागपाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव राहतात आणि या ठिकाणी लालबागचा राजा जेव्हा येतो त्यावेळी हिंदू मुस्लिम एकता कमिटीकडनं या ठिकाणी लालबागच्या राजाचा यथोचित सन्मान, यथोचित पूजा केली जाते. त्यांना पुष्पहार अर्पण केला जातो, पूजा केली जाते आणि त्यानंतर लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक पुढे सुरू होते. आता आपण बघू शकतो या ठिकाणी नागपाडा परिसरामध्ये हिंदू मुस्लिम एकता कमिटी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लालबागच्या राजाचं आगमन होतंय. थोड्याच वेळात या ठिकाणी लालबागचा राजा येईल आणि या ठिकाणी लालबागचा राजा आल्यानंतर एक दरवर्षीप्रमाणे प्रथेप्रमाणे पूजा केली जाईल आणि हिंदू मुस्लिम एकतेचा जो आहे तो संदेश या ठिकाणी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्यात येईल. दरवर्षी फक्त लालबागचा राजा नाही, लालबागच्या राजाला एक विशेष मान या हिंदू मुस्लिम एकता कमिटीकडनं दिला जातो. मात्र या ठिकाणून जाणारे प्रत्येक गणपतींची एक पूजा या ठिकाणी केली जाते मुस्लिम बांधवांकडनं. खरोखरच अतिशय ज्या ठिकाणी बरेचदा समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं चित्र आपण बघतो. उत्सवादरम्यान एक तणावपूर्ण वातावरण असतं, मात्र या ठिकाणी अतिशय खेळीमेळीचं वातावरण दोन्ही धर्मांमध्ये बघायला मिळतं आणि एकमेकाच्या धर्माचा, एकमेकाच्या देवांचा एक आदर या ठिकाणी केला जातो आणि खरोखरच हे या ठिकाणी समाजामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून इतिहास सुद्धा आहे या हिंदू मुस्लिम एकता नागपाडा 2 टाकी परिसराचा आणि भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीनं हे एकतेचं उदाहरण नक्कीच कायम राहील. दीपक, निश्चितच त्यामुळे नागपाड्यामध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक पाहायला मिळतं. ज्या वेळेला लालबागचा राजा या ठिकाणी येतो त्यावेळेला लालबागच्या राजाची या ठिकाणी पूजा केली जाते आणि अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी लालबागचा राजा जो आहे तो येणार आहे आणि या ठिकाणची दृश्य आम्ही तुम्हाला देखील दाखवणार आहोत. तुर्तास जाऊयात गिरगाव चौपाटीवर. आमची प्रतिनिधी प्रणिता मारणे आपल्यासोबत आहे. प्रणिता, एकंदरीतच आपण बघितलं की रात्र होत आली, मात्र गणेश भक्तांचा उत्साह अजूनही कायम आहे. काय सांगशील? नक्कीच दीपक, साधारण 12पेक्षा जास्ती तास होऊन गेलेले आहेत या गणेशोत्सवाच्या विसर्जना मिरवणुकीला, परंतु कार्यकर्त्यांमध्ये तेवढाच उत्साह आहे, तेवढ्याच जल्लोषाने ते अजूनही कामाला लागलेले आहेत, आपल्या गणरायाला निरोप देत आहेत. आता सध्या हाय टाईड आहे, त्याच्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ती योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगितलेलं आहे. लालबागचा राजा साधारण इथे पहाटे 5 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, परंतु त्यावेळेलाही लो टाईड असणार आहे, त्याच्यामुळे कदाचित त्याच्या विसर्जनाला उशीर होण्याची शक्यता आहे. परंतु आता इथे सद्यस्थितीमध्ये पाऊस थांबलेला आहे, परंतु जल्लोष तेवढाच आहे आणि एकूण आतापर्यंत 24,000 मोठ्या मूर्तींचं विसर्जन झालेलं आहे एकूण मुंबई शहराभरातल्या. आणि अजूनही विसर्जन मिरवणूक सुरू आहे, घरगुती गणपतींचं विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि एकंदरीतच खूप उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. दीपक, प्रणिता, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा गिरगाव चौपाटी असेल किंवा मुंबईतले विविध ठिकाणं असतील, या ठिकाणी अजूनही भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय. तर ही लालबागच्या राजाची थेट दृश्य आपण पाहतोय. 2 टाकी परिसरामध्ये लालबागचा राजा पोहोचलेला आहे. ज्या पद्धतीनं अक्षय सांगत होता, या ठिकाणी एक मोठा इतिहास आहे. हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या ठिकाणी एकदा पाहायला मिळतं, कारण की लालबागचा राजा आल्यानंतर या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून त्याची पूजा अर्चा केली जाते. केवळ लालबागचाच राजा नव्हे तर या ठिकाणी ज्या ज्या मूर्ती जातात त्या सगळ्या मूर्तींवर देखील केली जाते.